बघा, हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. आणि शेवटपर्यंत का बघा म्हणतोय तर लक्षात घ्या की तुम्हाला डिटेलमध्ये माहिती कळेल. का अनेक आपले बांधव काय होतं की व्हिडिओ छोटा बघतात, 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा, आणि लगेच सांगतात की ही माहिती भेटली नाही. आपल्याला त्यावेळेसच सगळी माहिती भेटणार आहे माझ्या बांधवांनो, ज्यावेळेस हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत तुम्ही बघाल. लगेच कळणार नाही. आणि पहिल्यांदा काय करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. का तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटेल. अनेक जण सबस्क्राईब करत नाही, शेअर करत नाही. आणि व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा, नका सबस्क्राईब करू बाबांनो, पण सगळ्यात महत्त्वाचं शेवटपर्यंत का बघायचा तर ती माहिती तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर बघा, PM आवास योजना या नवीन यादीमध्ये नेमकं काय आणि कोणाला घर मिळू शकतात हे महत्त्वाचे काही नियम आहेत. बघा, ग्रामीण भागासाठी PMAG म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही ग्रामीण भागातील घर नसलेल्या, अत्यंत खराब आणि कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र अशा कुटुंबासाठी ग्रामीण भागासाठी योजना आहे. आता याचा अधिकृत पोर्टल काय आहे, PMAG हे पोर्टल आहे. याच्यावर सगळी माहिती बघायला भेटते. पंचायत वाईज परमनंट वेटिंग लिस्ट, जी वेटिंग लिस्ट आहे ती या ठिकाणी टाकली जाते. त्यामध्ये लाभार्थी तपशील आणि हप्त्याची माहितीसुद्धा तपासण्याची सुविधा या PMAG पोर्टलवर माझ्या बांधवांना उपलब्ध आहे. आता बघा, पात्र ठरवताना कुटुंबाची सामाजिक त्यासोबत आर्थिक परिस्थितीचा सुद्धा विचारात घेतला जातो. त्यामध्ये घराची परिस्थिती कशी आहे, स्थिती कशी आहे, आणि त्यासोबत येतात सरकारी निकष नियम, आणि यानुसारच ती वेटिंग लिस्ट बनते. आणि एक लक्षात त्यांनी या ठिकाणी नोट दिली, फक्त यादीत नाव असणे म्हणजे लगेच पैसे मिळतील असं होत नाही. त्यासाठी अंतिम मजुरी आणि पुढील प्रक्रियासुद्धा महत्त्वाची असते. बघा, 2026मध्ये नवीन सर्वेक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे हे लक्षात घ्या. PMAG अंतर्गत अतिरिक्त पात्र ग्रामीण कुटुंबाची ओळख करण्यासाठी आवास प्लस 2024 ही जे काही त्यांनी पोर्टल चालू केलं होतं, प्रक्रिया चालू केली होती, ही सर्वेक्षणाची प्रक्रिया होती. आणि तिच्या कुटुंब मुदतीबाबत केंद्र सरकारने विस्ताराच्या सूचना दिल्या होत्या. बघा, मग आता तुमच्या गाव सर्वेक्षण झाले असेल तर त्या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कुटुंबाचे नाव पुढील यादी प्रक्रियेत असू शकते. आणि हे तुम्हाला कुठे बघायला भेटेल तर याच PMAG पोर्टलवर. मग आता बघा बरं, तुमचे नाव घरकुलाच्या यादीत आहे हे तपासायचं असेल तर ह्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. मग आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जो व्यक्ती हा व्हिडिओ बघणार नाही, फक्त हे 2 मुद्दे माझ्या लक्षात घेईल आणि तो लगेच म्हणेल की याच्यामध्ये काहीच माहिती मिळाली नाही, का माझं नाव आहे कसं बघायचं. त्यामुळे मी सांगतोय, लक्षात घ्या की अजूनही जे व्हिडिओ बघताय ते स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. कोणताही व्हिडिओ असो आपला, शेवटपर्यंत बघितल्यानंतर, आणि जर व्हिडिओमध्ये माहिती लक्षात नाही तसं कमेंट करा, मी पुन्हा त्याच्यावर अजून व्यवस्थित माझे प्रयत्नाची पराकाष्ठा करून डिटेलमध्ये अजून बनवायचा प्रयत्न करेल. आता बघा, आता मेन माहिती बघा की तुमच्या घरकुलाच्या यादीत नाव आहे का नाही हे कसं तपासायचं. तर ग्रामीण भागासाठी अधिकृत जे आपण बघितलं PMAG हे पोर्टल आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिलं आपला स्टेट निवडायचं, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा, त्यानंतर आपला ब्लॉक निवडायचा, आणि ब्लॉक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते ग्रामीण पंचायत. कारण ग्रामपंचायतच्या लेवललाच घरकुल मंजूर होत असतात, हे लक्षात घ्या. आणि संबंधित वर्ष महत्त्वाचे लिस्टमध्ये 2025चं असेल तर 2025चे बरेच लिस्ट बाकी असते, त्या ठिकाणी वर्ष निवडा. 26मध्ये तुम्हाला वाटतं मंजुरी झालेली आहे, बघायचं असेल तर 26चं निवडा, काही अडचण नाही. आता निवडून लाभार्थी यादी तपासता येते, ह्या पद्धतीनं जावं लागतं. आता अधिकृत पोर्टलवर बेनिफिशियरी डिटेल आणि पंचायत वाईज परमनंट वेट लिस्ट अशी सुविधा उपलब्ध असते. एक बेनिफिशियरी आणि एक पंचायत राजद्वारे वेट लिस्ट असते. बघा, हे कुठे भेटणार पुन्हा सांगतो, PMAG पोर्टल आहे बघा. आणि या ठिकाणी यूट्यूबवर ChatGPTच्या थ्रू आपण माहिती देतो, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले कुठे आधार नंबर वगैरे टाकायचा नाही, हे लक्षात घ्या, बिलकुल द्यायचा नाही कुणाला. आता शहरात राहणाऱ्यांसाठी PMAY U2.0 म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 ही डिटेलमध्ये मी तुम्हाला योजना सांगतो. बघा, ह्या योजनेसंबंधी हे कोणाला आहे, शहरी भागासाठी. आता यामध्ये घर बांधणे,
खरेदी करणे आणि पात्र लाभार्थ्यांसाठी विविध घटकाद्वारे ही मदत दिली जाते. मग आता प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0साठी काही अर्ज व मार्गदर्शक माहिती याच्यावर तुम्हाला बघायला भेटेल. आता यासाठी काय आहे, PMAY अर्बन 1+1 बघा, हे तुम्हाला ह्या पोर्टलवर जाऊन माहिती संपूर्ण बघायला भेटणार आहे. आता प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 अंतर्गत केंद्र सरकारद्वारे BLC प्रकल्पासाठी केंद्रीय निधी मंजूर वितरित करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे शहरी भागासाठी तुम्हाला कोणतं पोर्टल आहे, PMAY, आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जर माहिती बघायची असेल तर PMAYG हे लक्षात घ्या, म्हणजे ग्रामीण आणि अर्बन असं. परंतु या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टाकायचं आहे तुमचं राज्य, नंतर जिल्हा, नंतर तुम्हाला ब्लॉक आणि ग्रामपंचायत. ग्रामपंचायतच्या लेवलला तुम्हाला जर मंजूर असेल तर लिस्टमध्ये नाव येईल आणि त्या हिशोबाने तुम्ही लगेच तुमच्या ग्रामसेवकाशी संपर्क करू शकता. जे ग्रामीण भागातला आपला व्हिडिओ बघतायत त्यांना विनंती आहे, ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं की हे मी ऑनलाईन चेक केलं आहे, माझं नाव दाखवतं आहे, पण पुढे प्रोसेस काय होणार आहे, हप्ता कधी येणार आहे याची मला माहिती द्या. आणि त्या हिशोबाने ते नक्कीच तुम्हाला माहिती देतील, कारण त्यांची ती ड्युटी आहे. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. ज्यांना कोणाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आणि अजून कोणत्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर माझ्या बांधवांनो तसं कमेंट करत चला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.